तर प्रत्येक बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी भाऊबीजच्या दिवशी त्याचे औक्षण हे करत असते. तर 3 नोव्हेंबरला आपल्याला भाऊबीज ही साजरी करायची आहे. तर भाऊबीजचा शुभ मुहूर्त काय आहे, त्यासोबतच आपण जे ताट काढणार आहोत, ज्या औक्षणाचं जे ताट असणार आहे त्यामध्ये काय काय वस्तू घ्यायच्या आहे, आवर्जून एक तिलक आपल्याला बनवायचा आहे. तो तिलक कसा बनवायचा आहे आणि यमद्वितीय म्हणजे काय याबद्दलची देखील माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 3 नोव्हेंबरला आपल्याला भाऊबीज साजरी करायची आहे. तर शुभ मुहूर्त हा सकाळपासून दुपारपर्यंत म्हणजे 12:15 पर्यंतचा एक शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर दुपारचा जो शुभ मुहूर्त आहे तो 2:30 वाजेपासून 3:30 पर्यंतचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तो 4:45 वाजेपासून 6:30 पर्यंत आहे. तर हे काही शुभ मुहूर्त आहेत भाऊबीजच्या दिवशी. तसं जर संपूर्ण दिवस हा शुभ आहे, तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही तुमच्या भावाला ओवाळू शकता. परंतु त्यातल्या हे काही शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावरती जर का तुमचं ओवाळणं जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळपर्यंत म्हणजे 9 वाजेपर्यंत कधीही तुमच्या भावाचं औक्षण हे करू शकता. तर औक्षण करताना आपल्याला काही गोष्टी आवर्जून ताटामध्ये ठेवायच्या. करताना आपण जे ताट काढू त्यामध्ये आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळाला लपेटून एक करदोडा घ्यायचा असतो आणि त्यानंतर केळी घ्यायची आहेत आणि आवर्जून या दिवशी आपल्याला तिळाचे लाडू बनवायचे आहे प्रसादासाठी. तर तुम्ही 2 जरी तिळाचे लाडू बनवले तिळगुळाचे तरी सुद्धा चालतात, पण आवर्जून 2 तिळाचे लाडू हे बनवायचे आहेत. त्यानंतर आपण जे भावाला आपल्याला ओवाळणीमध्ये काही वस्तू द्यायच्या असतात, जसं की 5 इलायची म्हणजेच वेलदोडे, त्यानंतर 5 लवंगा, त्यानंतर शोप सुपारी, 5 सुपाऱ्या म्हणजे ज्या आपल्या पूजेच्या सुपाऱ्या असतात लाल सुपाऱ्या त्या द्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे तुम्ही समजा शोप टाकली त्यानंतर तुम्ही धनाडाळ देखील टाकू शकता. तर अशा 5 वस्तू आपल्याला आपल्या भावाला ओवाळणीमध्ये द्यायच्या असतात. जो नारळ आहे तो त्याला मी जसं सांगितलं तुम्हाला की जो नारळाला करदोडा बांधून द्यायचा आहे आणि त्यानंतर एखादा रुमाल वगैरे तुम्ही तुमच्या भावाला हे द्यायचे आहे. तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन आपण जेव्हा भावाची ओवाळणी करू, तुमचा भाऊ छोटा असो किंवा मोठा, जेव्हा आपण भावाची ओवाळल्याच्या नंतर आपल्याला ह्या वस्तू भावाला द्यायच्या असतात. त्यानंतर भाऊ देखील बहिणीला आपल्या गिफ्ट वगैरे हे देत असतो. तर या प्रकारे आपल्याला भाऊबीजच्या दिवशी भावाला ओवाळायचं आहे. त्या अगोदर आपल्याला हे जे आपण ताट काढू तर त्या अगोदर आपल्याला चंद्राला ओवाळून घ्यायचं आहे. चंद्राला ओवाळून अनेक जण म्हणजे आमच्या इकडे पाळणा देखील म्हटलं जातो. म्हणजे तुम्ही नेहमी लक्ष द्या, चंद्र हा पूर्वेकडूनच उगवतो. म्हणजे रात्रीच्या वेळी चंद्र जेव्हाही उगवतो तेव्हा पूर्वेकडून उगवतो, परंतु या दिवशी भाऊबीजच्या दिवशी चंद्र हा पश्चिम दिशेकडून उगवत असतो. तुम्ही हे लक्ष द्या, तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की हे असंच होते. भाऊबीजच्या दिवशी चंद्र हा पश्चिम दिशेकडूनच उगवतो आणि हे सगळं ताट काढल्याच्या नंतर अगोदर आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे, चंद्राला ओवाळायचं आहे, त्यानंतर पाळणा म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्या भावाला आपल्या घरामध्ये ओवाळायचं असते. आणि मी जसं सांगितलं की 2 तिळाचे लाडू हे नक्की तुम्ही प्रसादामध्ये ठेवायचे आहे. केळी ठेवायची आहेत. केळी देखील आवर्जून पूजेमध्ये तुम्ही जेव्हा चंद्राला ओवाळ तेव्हा नक्की ठेवा. आणि त्यानंतर या दिवशी एक तिलक आपल्याला बनवायचं आहे आपल्या भावाच्या निरोगी आयुष्यासाठी किंवा त्याच्या सुख समृद्धीसाठी, प्रगतीसाठी, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी एक तिलक नक्की बनवा. चंदन पावडर घ्यायचे आहे. त्यामध्ये नंतर तुम्ही तुळशीचे पानं घ्यायचे आहे. तुळशीच्या पानाचं तुम्ही जे वाळलेले पानं असतात ते देखील तुम्ही चुरून टाकू शकता किंवा जर तुम्ही ओला तिलक बनवत असाल तर तुम्ही तुळशीच्या पानाचा रस काढून टाकला तरी सुद्धा चालतो. चंदन पावडर, तुळशीचा पानाचा रस किंवा सुकलेले वाळलेले पानं जर तुम्हाला तसं स्टोअर करून त्याच्यासोबत द्यायचं असेल, समजा आपले भाऊ आता हे दुसऱ्या घरी राहतात किंवा बाहेर गावी राहतात, तर काही शुभ दिवशी देखील त्यांना लावायचं असेल तर तुम्ही तसं देखील त्यांना बनवून देऊ शकता. तर चंदन पावडर, त्यानंतर तुळशीचे पानं आणि त्यानंतर आपल्याला केसर घ्यायचं आहे. केसर जर नसेल तर तुम्ही हळद पावडर घेतली तरी सुद्धा चालते. आणि जर तुम्ही ओला जर का टीका लावत असाल तर तुम्ही तुळशीचा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही मध टाकायचं आहे, थोडासाच मध टाकायचं आहे. तर आपल्याला त्याच्या प्रॉस्पेरिटीसाठी, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याच्या सुख समाधानासाठी, प्रगतीसाठी आपल्या गुरूंकडे प्रार्थना करायची आहे, आपल्या इष्टदेवतेकडे प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला मॅनिफेस्ट करून सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत त्या बाबतीत त्याच्यासाठी तुम्हाला जे मागायचं आहे ते तुम्ही मागायचं आहे. त्यानंतरच हा टिळा जो आहे तो तुमच्या भावाच्या कपाळीला तुम्हाला लावायचा आहे. तर हा टिळा जर म्हणजे हे जे मिक्स केलेलं पावडर आहे तुम्हाला तुमच्या भावासोबत द्यायचं असेल तर त्यावेळी तुम्ही फक्त तुळशीचे पानं घ्यायचे आहेत, जे कुचकरून घ्यायचे आहेत, म्हणजे वाळलेले तुळशीचे पानं घ्यायचे आहे, चंदन पावडर घ्यायची आहे, हळद घ्यायची आहे, मध त्यावेळी तुम्हाला टाकायचं नाही आणि ती पावडर तुम्ही तुमच्या भावासोबत देऊ शकता. तर यावेळी जर नाही जमलं तर तुम्ही नेक्स्ट भाऊबीजच्या दिवशी देखील तुम्ही देऊ शकता किंवा पौर्णिमा वगैरे असेल त्यावेळी देखील तुम्ही अशी पावडर बनवून तुमच्या भावासोबत देऊ शकता की जेणेकरून त्याचं काही महत्वाचं काम असेल, कुठे काही जायचं असेल तर तो तिलक हा लावून जाऊ शकतो. जरी समजा आता बऱ्याचशा ठिकाणी अलाऊ नसते कंपनीमध्ये वगैरे की तिलक डोक्याला लावून जाणे, तर मानेला लावलं तरी सुद्धा चालते.
म्हणजे गळ्याला इथे लावलं तरी सुद्धा चालते आणि तसा तिलक तो लावून ऑफिसमध्ये किंवा बाहेर कुठे त्याच्या महत्वाच्या कामासाठी हा जाऊ शकतो. तर हा महत्वाचा तिलक तुम्ही तुमच्या भावासाठी नक्की बनवा. त्या दिवशी यमद्वितीया देखील असते, म्हणजे ज्यांना यमदीपदान आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदीपदान हे केलेलं आहे, तर ज्यांना धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदानच्या दिवशी यमदीपदान करायला जमलं नाही त्यांनी यमद्वितीयेला तुम्ही यमदीपदान हे नक्की करा. म्हणजे दिवाळीतले जे काही प्रमुख तिथी असतात, जसे की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदीपदान करतो, नरक चतुर्दशीच्या दिवशी, त्यासोबतच यमद्वितीया या दिवशी देखील यमदीपदान करणे हे अत्यंत चांगलं मानले जाते. तर तुम्ही तुमचे जर का धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही यमदीपदान केलं नसेल तर उद्या तुम्ही यमद्वितीयाच्या दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी तुम्ही दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून तो दिवा तुम्ही यमदीपदान हे करू शकता. यमदेवतेचे स्मरण करून तुम्ही तो दिवा तसा दक्षिण दिशेकडे ठेवून द्यायचे, त्याची वात ही दक्षिण दिशेकडे करायची आहे. यमदीपदान हे आपण आपल्या कुटुंबाच्या सदस्यासाठी करत असतो, कुणाचाही अकाली मृत्यू होणार नाही यासाठी आपण यमदीपदान हे करत असतो. त्या आणि यमदेवतांकडे आपण प्रार्थनाही करत असतो. त्यामुळे यमदीपदान जर तुम्ही केलं नसेल तर तुम्ही उद्या यमदीपदान देखील करू शकता. तर यमद्वितीयेचं महत्व असं आहे की यमदेवता त्यांची बहीण यमुना म्हणजेच यमी याच्याकडे भाऊबीजेच्या दिवशी जेवायला गेले होते. या दिवशी यमीने यमदेवतांसाठी पाहुणचार केला होता, त्यामुळे देखील यमद्वितीया असं म्हटलं जातं. तर यमद्वितीयेच्या दिवशी पितरांच्यासाठी देखील आपण पितरांच्या मुक्तीसाठी देखील प्रार्थना करू शकतो आणि ही अशी प्रार्थना आपण यमद्वितीयेच्या दिवशी नक्की करावं. आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी त्यांचा आशीर्वाद हा नक्की घ्यावा यमद्वितीयेच्या दिवशी. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला भाऊबीजेच्या दिवशी करायचं आहे. मी तिलक सांगितलं आहे, तर तुम्ही तिलक नक्की बनवा. पण तिलक बनवताना कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण आपण काही गोष्टी बोलायच्या आहे की आपल्या भावाचं चांगलं होतं, म्हणजे प्रेझेंट मध्ये आपण बघतोय अशा गोष्टी बोलायच्या आहे की त्याचं चांगलं होतंय. तुमच्या भावाला कुणाला समजा नोकरी नसेल तर त्याला नोकरी लागली आहे असं आपण बोलून तो तिलक त्याच्या कपाळी हा लावून द्यायचा आहे. त्यानंतर ज्या काही इच्छा असतील, म्हणजे कुणाच्या भावाला अपत्य नसते तर माझ्या भावाला अपत्य झालं आहे, मुलगा मुलगी, तुम्ही काही बोलून तुम्ही तुमच्या त्याच्या कपाळी हा तिलक हा लावून देऊ शकता. म्हणजे ज्या ज्या गोष्टी नसेल, शिक्षणामध्ये प्रगती होते, त्याला चांगले मार्क्स पडले आहे, प्रत्येकाचा वेगळा प्रॉब्लेम असतो, त्या प्रॉब्लेम नुसार तुम्ही बोलून ते तुम्ही सोल्युशन त्यामध्ये बोलून तुम्ही तिलक हा भावाच्या कपाळी हा लावायचा आहे. तर हा उपाय नक्की करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला याचा काय रिझल्ट येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.